आज पुणे शहरातील कॅम्प परिसरातील MG रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दलित पॅन्थर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या संचालकांवर कारवाई करण्यात यावी, तसेच गुंतवणूकदारांना न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनादरम्यान अमितेश कुमार यांच्या बदली संदर्भात बॅनर झळकविण्यात आले। तसेच समर्थ क्रॉप केअर कंपनीचे संचालक प्रशांत गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली। सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी व गुंतवणूकदारांचा पैसा लुबाडला गेला आहे। अनेक गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणारे पुणे पोलीस आयुक्त या प्रकरणात मात्र का दुर्लक्ष करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यांनी पुढे म्हटले की आत्तापर्यंत अनेक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली, अनेकांना न्याय मिळवून देण्यात आला, मात्र समर्थ क्रॉप केअर प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। ही बाब संशयास्पद आहे। आंदोलनात महिला, पुरुष, शेतकरी, गुंतवणूकदार व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचा घामाचा पैसा परत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित गुंतवणूकदारांनी केला। प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला। या आंदोलनामुळे कॅम्प परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या विरोधात आपण जे आंदोलन करत आहे, यामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदली संदर्भात देखील नारेबाजी केली जाते, बॅनरबाजी केली जाते। काय या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार? आमचं म्हणणं काय आहे, CP साहेबांनी ज्या वेळेस चांगली कामगिरी केली, गुंड लोकांच्या प्रॉपर्टी कशा फटाफट सील केल्या, गुंड लोकांचे बोर्ड बीड काढले, सर्व जे केलं, अहो साधं हडपसरचं ऑफिस सील नाही करू शकले, म्हणजे गुंडांना तुम्ही जी काय वागणूक देता ते ह्या बिझनेसमॅनला का देऊ शकत नाही का? बिझनेसमॅनच्या काय तुम्हाला काय गबाळ आलंय का? भाई हे साधं गणित आहे ना। आम्हाला काय म्हणायचं, तोही आरोपी हाही आरोपी, हा तर हजारो करोड घोटाळा केलेला आरोपी आणि आम्ही समोर देताना पुरावेशीर दिले। आम्ही जे गुंतवणूकदार समोर आहे, मग आम्हाला काय मागणी करायचा अधिकार आहे? आम्ही संविधानिक पद्धतीने मागणी करतोय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर आपण आरोप करतोय। बरोबर करतोय आम्ही। एखादा जर PI ला एखादी जी तक्रार आली तर 2 मिनिटात तो बदली करतो। आता लोणी काळभोर पोलीस स्टेशन अख्ख्याच्या अख्खी टीम बरखास्त केली का नाही? आहे ना अधिकार त्यांना। मग असा अधिकार का नाही यांच्याकडे? हा इथं का नाही वापरत की प्रशांत अनिल गवळी त्याच्याबरोबर त्याची बायको, त्याचा मेवना, त्याचे इतर 24 आरोपी सह आरोपी करा म्हणून आम्ही जवळजवळ महिनाभर त्यांच्या मागं फिरतोय। मग का नाही यांना आरोपी करत, का नाही यांना अटक करत? एका ठिकाणी जवळ करायचं आणि एका ठिकाणी दूर करायचं, असा दुजाभाव करणारा CP आम्हाला पुणे शहरामध्ये नाही पाहिजे। समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या 27,000 कोटी रुपयाच्या घोटाळे प्रकरणी आपण जो आवाज उचललाय, वारंवार आंदोलन करताय, मात्र याची दखल अद्याप घेतली जात नाही। पुढची भूमिका आपली काय असणार? आमचं म्हणणं एवढंच आहे, CP साहेबांनी 4:30चा वेळ दिलेला आहे। आम्ही कलेक्टर साहेबांची पण वेळ घेतलेली आहे। कलेक्टर साहेबाला पण CP साहेबाला पण आम्ही आमची जी काय मागणी देणार आहे, आम्हाला येत्या 2 दिवसामध्ये यात जर व्यवस्थित हालचाली दिसल्या नाही तर आम्ही विधानसभेला घेरावा घालणार, विधानसभेमध्ये आमचा प्रश्न आम्ही मांडणार। अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये कधी आपण आवाज उचलण्याचा प्रयत्न केला का? याच्या आधी आम्ही भरपूर वेळा ज्या वेळेस अन्याय झाला त्यावेळेस आम्ही अत्याचार झाला, जेव्हा सुशिक्षित बेकारांचा प्रश्न होता त्यावेळेस आम्ही विधान भवनावरतीच आम्ही मोर्चा काढूनच आम्ही आमचे प्रश्न मार्गी लावले। हाही प्रश्न आमच्या गुंतवणूकदारांचा आहे, हजारो करोडचा आहे, गोरगरीब रिक्षा चालक आहे, फळ विक्रेते आहे, घरून कामगार आहे, सगळे अशा लोकांनी गुंतवणूक केले। शिक्षणाचे पैसे, साठवलेले पैसे, लग्नाचे पैसे, घरासाठी घेतलेले पैसे, घर घाण ठेवून असे पैसे गुंतवणूकदार आहेत। अशा गुंतवणूकदारामध्ये 2 जणांचा जीव गेलाय, अजून किती लोकांचा जीव गेल्यावर प्रशासक जागा होणार आहे? पत्रकारांचं नाव सांगतो, हडपसरला पत्र्याच्या घरात राहणाऱ्या माणसाचं 3-3, 4-4 करोडचं ऑफिस, हातामध्ये 2-2, 4-4, 10-10 तोळ्याच्या अंगठ्या, आज 4 व्हीलर पायाखाली हा प्रशांत गवळीच्या हात मिळवणी करून दिलेला आहे। एकेका पत्रकारांनी जवळजवळ 7 करोड, 2 करोड, 3 करोड असे घेतलेले, त्यांची नावं, एजंटची नावं, ज्यांच्याकडे काय आम्हाला ज्या काही यादी आहेत सर्व आम्ही उपायुक्तांना दिलेले आहेत आर्थिक गुन्ह्याच्या, तरी अजून त्यांना बोलवलं नाही, त्यांचं नाही। म्हणजे नेमकं चाललंय काय प्रशासकामध्ये? ज्या पत्रकारांचं यामध्ये नाव घेतलं आहे त्या पत्रकारांचं काही पाठपुरावा किंवा त्याचे काही प्रूफ वगैरे तुमच्याकडे आहे? आज आम्ही आयुक्त, उपायुक्त, मासावकर सरांना भेटलो, त्यांना विचारलं, सर आम्ही तुम्हाला या सगळ्या याद्या दिल्या, काय झालं पुढं? अरे नाही म्हणे, परत आता ते आम्ही परत बघतो। म्हणजे अजून काय चाललेलं आहे, जे काय दिलं ते गंगेला मिळालं, म्हणजे त्याचाच पूर्णच्या पूर्ण पर्दाफाश नाही। आम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा डाऊट आहे, म्हणूनच आम्ही रस्त्यावर आज आलो। आम्ही CP साहेबांची मागणीच ती आमची
आम्हाला कोणाच्या कामावरती आम्हाला प्रश्न ठेवायचा नाही, पण जे काय काम चाललंय आम्ही जवळ महिनाभर तुमच्या मागे लागलोय. आमचं गुंतवणूकदार आहे तर गुंतवणूकदाराचं गुंतवणूक केलेली सगळे प्रूफ आहे, तरी आमचं तिथं दखल घेतली जात नाही. CP साहेबांच्या बदली संदर्भात देखील आज या ठिकाणी दलित पॅंथर संघटनेच्या वतीने बदलीची नारेबाजी लावलेली आहे, आंदोलन केलेलं आहे. तुम्ही कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? तपास जो आहे तो सखोल पद्धतीने सुरू आहे. EOW कडे हा तपास आहे आणि ते तेवढ्याच ग्रॅव्हिटीने तपास करत आहे. तर त्या तपासामध्ये त्यांचे जेवढेही मुद्दे आहेत ते ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेले आहेत आणि त्याचं पुढे चालू आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय समर्थ क्रॉप केअर कंपनीमध्ये जे गुंतवणूकदार होते ते गुंतवणूकदार महिला भगिनी सुद्धा यावेळेस या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत जे आहेत आपण देखील गुंतवणूकदार आहे. अनेक पैसा आपण समर्थ क्रॉप केअर कंपनीमध्ये लावलेला आहे, मात्र त्याचा मोबदला आणखीनही मिळत नाहीये. वारंवार आंदोलनं केले जाते, त्या आंदोलनाला देखील यश मिळत नाही. काय सांगत? प्रथमतः मी हे सांगेल की आम्ही एवढी तळतळीने इथे येतोय, एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय, पण पोलीस प्रशासन कुठल्याही गोष्टीला धरा लागून देत नाही. आज आंदोलन करायची वेळ आली तिथे अडवणूक करतात. पोलीस प्रशासनाने जर ही आज व्यवस्थित सहकार्य केलं असतं, त्याचं संचालक मंडळ अटक केलं असतं, त्याची बायको मेवणे त्याला अटक केलं असतं, तर आज आम्हाला तर रस्ते उतरायची वेळ आली असती का? आज त्याच्या गाड्या जप्त झाल्या पाहिजे. हडपसरचं ऑफिस जिथे खरं या गुंतवणूकदारांनी त्या ऑफिसला पाहून त्याला पाहून जे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली त्या ऑफिसला सील लागलेलं नाहीये, म्हणजे त्याच्या कुठल्याच गोष्टीला हे करत नाहीये. मग पोलीस प्रशासन हे सर्वसामान्यांसाठी आहे की गुन्हेगारांसाठी हे पण कळलं पाहिजे ना. पोलीस प्रशासन तुमच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे का? CP ऑफिसला बसून जर दुसऱ्या पोलीस आयुक्तांशी भेटायला लावत असतील तर मग दुर्लक्ष नाही तर काय? तर तुमची मागणी काय? आमची मागणी एकच आहे, संचालक मंडळाला अटक झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याची जी बायको मेवणे हे बॉडीवर होते, त्याची आई बॉडीवर होती, त्या लोकांनी आम्हाला तिथं बसून सांगून पैसे घेतले. गुन्हेगार लोक बाहेर कधी काय फिरतात ते? आधी MPID म्हणजे छोटा गुन्हा झाला का? खूप मोठा गुन्हा आहे. मग पोलीस प्रशासन का दखल घेत नाहीये हे पण महत्वाचं आहे ना. हडपसरला ते चिटफंड वगैरे पत्रकार या लोकांनी पैसे घेतलेले आहेत, मग त्या लोकांना उचलून आणून त्यांची चौकशी लावा, गोरगरिबांचे पैसे द्या. मग ह्यांनी हे कारवाई कोणी करायची? जनतेने करायची का पोलीस प्रशासनाने करायची? पोलीस प्रशासन असेल, मीडिया असेल, पत्रकार असतील, या लोकांनी जर दिशाभूल केली तर गोरगरिबांनी करायचं काय? ही लोक आहेत, त्या सगळ्यांना अटक होऊन योग्य ती कारवाई करावी एवढीच इच्छा आहे. आता काय सांगाल तुम्ही? मी संभाजी ब्रिगेडचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे. या आंदोलनामध्ये मी आलो तर आमची सगळ्या गुंतवणूकदारांसाठी एकच मागणी आहे की ह्या गुंतवणूकदारांचे जे पैसे लावलेले आहेत तो सुरुवातीला गुंतवणूकदार असतो. काही लोक म्हणतात एजंट हे करा ते करा, पण माझं मत असं आहे की संचालक मंडळाचे जेवढे कंपनीचे संचालक आहेत त्या सगळ्या संचालक मंडळाला अटक करण्यात यावी. जेवढ्या प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या प्रॉपर्ट्या सीज करण्यात याव्यात, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. दुबईला जी काय ऑफिसेस जे काय त्यांनी तिथं क्लब खोललेले आहेत ते क्लबची चौकशी करण्यात यावी. MPID अंतर्गत कारवाई झाली तसं फेमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी, कारण ज्यांनी डॉलरमध्ये पण ट्रान्झॅक्शन केलेले आहेत त्यांचे बाहेरच्या देशामधले जे काय परकीय चलनामध्ये जे ट्रान्झॅक्शन झाले त्याची चौकशी करण्यात यावी. आत्तापर्यंत गवळीच्या नंतर एकही संचालक अटक केलेला नाही आहे. ते संचालक सगळे फिरत आहेत, ते कमिशनर ऑफिसला पण येत आहेत. माझा तर सरळ आरोप आहे की कमिशनर ऑफिसमध्ये 2 महिने गवळी काय करत होता, तर याची यादी दे, त्याची यादी दे. दुनियाचं सगळं सेटलमेंट चालू होती. ही सेटलमेंट जिथं थांबल तिथंच लोकांना अटक होईल आणि या संचालक मंडळाला अटक होत नाहीये तोपर्यंत एकही गुंतवणूकदाराला एकही रुपया मिळत नाही. तर ह्या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या सील करण्यात याव्यात आणि गुंतवणूकदारांना सगळ्यांना पैसे वाटण्यात यावेत, ही ठोस आमची भूमिका आहे. आज दलित पॅंथर संघटनेच्या वतीने जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बॅनरबाजी करून यांच्या बदलीची मागणी केली आहे, नारेबाजी देखील लावलेली आहे. काय सांगाल? बदली हा पार्ट आहे पोलीस प्रशासनाचा अधिकार आहे तपास कसा करायचा, परंतु समर्थ क्रॉप केअरच्या संचालकांना अटक केल्यानंतर 90 दिवसानंतर चार्जशीट जातं, तर त्या चार्जशीटमध्ये जेवढे पण गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांची यादी जावी. आज अशी परिस्थिती आहे की पुणे CP ऑफिसला गुंतवणूकदार गेला की त्याला हाकलून दिलं जातं, तर तो हाकलून न देता त्याचे स्टेटमेंट घेतले जावेत आणि सगळ्या गुंतवणूकदारांना त्यांचा हक्क मिळावा हीच मागणी. जर हक्क मिळाला नाही तर आम्ही आमरण उपोषण ठेवणार आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ, गृहमंत्र्यांना पत्र देऊ आणि याला वाचा फोडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पुणे जिल्हा कलेक्टर यांच्यासोबत यशवंत भाऊ नडगम आपल्या संघटनेचे
काही व्यक्तींची बैठक आहे, काय कसं पाहता तुम्ही या बैठकीत? या बैठकीमध्ये निर्णय एकच व्हावा की सगळ्या संचालकांना अटक करण्यात यावी, असं पोलीस आयुक्तांनी आम्हाला आश्वासन द्यावं आणि आम्हाला सांगावं, लेखी पत्र द्यावं की संचालक राहिलेले 3-4 संचालक असेल, त्याची बायको असेल, त्याचा मेवणा असेल, तो ज्योतिबा काटकर असेल किंवा ज्या लोकांच्या नातेवाईकाच्या नावावर ज्याची प्रॉपर्टी त्यांनी केली ती सगळीच्या सगळी प्रॉपर्टी सील करण्यात यावी. आज तागायत ऑफिसला लॉक नाही आहे, ऑफिस मोकळे ते पण सीज केलेलं नाही आहे, प्रॉपर्टी सीज नाही आहे, बँक अकाउंट सीज नाही आहे, सगळे असे मोकाट सुटलेले आहेत. सुदामा दास, प्रकाश मंगाने हे लोक, त्यांची मनीषा पाणी, हे जे कंपनीचे संचालक आहे आज दुबईला जाऊन बसले. हे दुबईला गेले कसे? हे सगळे त्यांचे पार्टनर आहेत. 50 प्रकारच्या बोगस कंपन्या यांनी तयार केल्या. यांच्या संचालकाची चौकशी सीपींनी तात्काळ करावी. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या नावाखाली ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी बळीराजा यांच्याकडनं एकचं डबल करू या आश्वासनं देऊन ज्या पद्धतीने गुंतवणूकदारांचे पैसे उकळण्यात आलेले आहेत, गुंतवणूकदारांनी विश्वासाने पैसे दिलेत, मात्र त्या एकचं डबल अद्याप झालेलं नाही. ज्या पद्धतीने गुंतवणूकदारांनी पैसा दिला त्या पद्धतीने गुंतवणूकदारांच्या पैशाला पुन्हा वापसी मिळालेली नाही. म्हणून आज या ठिकाणी दलित पॅंथर संघटनेच्या वतीने आंदोलन जे आहे ते तीव्र पद्धतीने केलं जाते. वारंवार आंदोलन करून सुद्धा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर देखील टीका टिप्पण्या केल्या जातात. मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय का असं या आंदोलकांनी गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. मात्र 4:30 वाजता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे जिल्हा कलेक्टर यांच्यासोबत दलित पॅंथर संघटनेची आणि गुंतवणूकदारांची बैठक होणार आहे. मात्र त्या बैठकीमध्ये नेमकं काय होणार आहे हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.